आज आपल्याला बनवायचे फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होणारे मस्त जाळीदार आणि खुसखुशीत असे अनारसे। तांदूळ 3 दिवस भिजू न घालता एकदम इन्स्टंट पद्धतीने आपल्याला जाळीदार आणि खुसखुशीत असे अनारसे तयार करायचे आहेत। तर चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरचं आपण या ठिकाणी मोठं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। घरामध्ये आपण भाकरी बनवण्यासाठी जे नॉर्मल पीठ वापरतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। 1 कप तांदळाच्या पिठासाठी आपण अर्धा कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। ते गूळ देखील आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आहे। तर केळाचे आपण या ठिकाणी 5 ते 6 काप घेतलेले आहेत। अशा पद्धतीचे अर्धा केळ कट करून घेतलेला आहे। केळ आपल्याला जास्त वापरायचं नाही, केळ जर जास्त झालं तर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं। त्यामुळे सुरुवातीला तुम्ही थोडंसं केळ यामध्ये घालून हे फिरून घ्या। मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर परत तुम्ही यामध्ये थोडेसे केळाचे काप घालू शकता। 2 ते 3 वेलची आपण या ठिकाणी कुटून घेतलेले आहेत। ते वेलची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। वेलची पावडरमुळे आपल्या अनारशाला खूप मस्त अशी चव येतील। 1 कप तांदळाच्या पिठामध्ये 24 अनारसे आपले तयार होतील। जर तुम्हाला 33 अनारसे तयार करायचे असतील तर तुम्हाला 1.5 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाऊण कप आपल्याला या ठिकाणी गूळ घ्यायचा आहे। मीडियम साईजचे 33 अनारसे तुमचे तयार होतील। आता हे सर्व साहित्य आपल्याला प्लस मोडवरती किंवा मिक्सर चालू बंद करत फिरून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट मी हे मिश्रण छान असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही अजिबात मिश्रण कोरडं नाहीये किंवा जास्त ओलसर देखील नाहीये। एकदम परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला ना दूध घालण्याची गरज आहे ना पाणी घालण्याची गरज आहे, नाही आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा केळ घालण्याची गरज आहे। तर मिश्रण एकदम परफेक्ट असं आपलं भिजलं गेलेलं आहे। तर आता मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर मिश्रण खूपच कोरडं किंवा ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे दुधाचा वापर करू शकता। थोडंसं दूध घालून तुम्ही मिश्रण छान पातळ असं मळून घ्या। मिश्रण आपण छान असं मळून घेतलेलं आहे। पिठाचा आपण छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे। पीठ बघू शकता तुम्ही एकदम छान सॉफ्ट आहे। पेड्यासारखं मऊ आणि सॉफ्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। नॉर्मल आपण तांदूळ भिजू घालून जे अनारसे तयार करतो तशाच पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। तांदळाचं पीठ आपण या ठिकाणी वापरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला 5 मिनिट याला मुरत ठेवायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते देखील एकदम छान असं फुललेलं आहे। परत आपल्याला हे पीठ एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। जेवढं जास्त तुम्ही मळलं तेवढं आपलं पीठ मऊ आणि सॉफ्ट असं तयार होतं। त्यामुळे आपण पीठ एकदम छान असं मळून घेतलेलं आहे। आता या पिठाचे आपल्याला सारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। तर एकदम छोटे किंवा एकदम मोठे अनारसे न तयार करता मीडियम साईजचे आपल्याला अनारसे तयार करायचे। त्यामुळे मी या ठिकाणी पेढ्याच्या आकाराचा छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे। अजिबात यावरती क्रॅक गेलेले नाही आहेत, पीठ आपलं अजिबात उरलेलं नाही आहे। तर या साईजचे मी सर्व गोळे या ठिकाणी तयार करून घेणार आहे। तर एवढ्या पिठाचे सारख्या आकाराचे आपले 23 गोळे या ठिकाणी तयार झालेले आहेत। आता आपल्याला लगेचच अनारसे तयार करून घ्यायचे आहेत। तर अनारसे मी या ठिकाणी खसखसवरती थापून तयार करून घेणार आहे। तर मी या ठिकाणी मोठा 1 चमचा खसखस घेतलेली आहे। ताटामध्ये आपल्याला थोडीशी खसखस घालून घ्यायची आहे आणि खसखसवरती आपल्याला हा अनारसा थापून घ्यायचा आहे। 2 बोटाच्या मदतीने मी सुरुवातीला अनारशाला थोडासा आकार देऊन घेतलेला आहे मोठा। आता खसखसवरती आपला हा अनारसा आपण थापून घेऊया। तर अशा पद्धतीने खसखसवरती आपल्याला अनारसा थापून घ्यायचा आहे। तर लाटून देखील तुम्ही हा अनारसा तयार करू शकता। मी या ठिकाणी खसखसवरती थापून हे अनारसे तयार करून घेणार आहे। खसखसच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी पांढऱ्या तिळाचा देखील वापर करू शकता किंवा जो जाड रवा असतो त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। सर्व बाजूनी सारखा असा आपण हा अनारसा थापून तयार करून घेतलेला आहे। मीडियम साईजचा आपला हा अनारसा तयार झालेला आहे। बाकीचे राहिलेले जे अनारसे आहेत ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे। आणखीन एक अनारसा मी या ठिकाणी तुम्हाला थापून दाखवत आहे। तर परत आपण ताटामध्ये खसखस घालून घेतलेली आहे। 2 बोटाच्या मदतीने आपण हा गोळा थोडासा पसरून घेतलेला आहे। त्यानंतर आपण खसखसवरती हा अनारसा थापून घेतलेला आहे। तर एकदम छान असं आपला हा अनारसा तयार झालेला आहे। अनारसा आपला अजिबात चिरलेला नाही आहे, अजिबात याला क्रॅक गेलेले नाही आहेत। खसखस देखील एकदम छान लागलेली आहे। आता बाकीचे अनारसे देखील आपण या ठिकाणी सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया। 4 ते 5 अनारसे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला लगेचच अनारसे तळून घ्यायचे आहेत। कमी गॅसवरती तेल आपण छान असं गरम करून घेतलेलं आहे। खसखसची बाजू वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने अनारसा आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। वरची जी बाजू आहे ती झाऱ्याने तेल सोडूनच तळून घ्यायची आहे। अनारसा आपल्याला पलटी करायचा नाही आहे, एकच बाजू आपल्याला खालच्या बाजूने तळून घ्यायची आहे। वरच्या बाजूने अशा पद्धतीने झाऱ्याने तेल सोडल्यामुळे अनारशाला एकसारखा असा रंग येतो। एकसारख्या रंगामध्ये आपला अनारसा तळला जातो। तांदळाच्या पिठाचे आपण अनारसे तयार केलेले आहेत, त्यामुळे याला आतमधल्या बाजूने छान जाळी पडते, वरच्या बाजूने अनारशाला जाळी पडत नाही, कारण आपलं जे पीठ आहे ते जास्त भिजलेलं नाही आहे किंवा जास्त आंबलेलं देखील नाही आहे, त्यामुळे याला जाळी पडत नाही। पण अनारसा आपला अजिबात कडक होत नाही किंवा एकदम मऊ देखील होत नाही। तर एकदम छान खुसखुशीत असे तयार होतात। मस्तच आपला हा अनारसा तळलेला आहे, जाळी देखील थोडीशी पडलेली आहे। बाकीचे राहिलेले जे अनारसे आहेत ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। आणखीन एक अनारसा मी तेलामध्ये सोडून घेतलेला आहे, तो देखील अनारसा आपण छान असा तळून घेतलेला आहे। मस्त असे आपण हे अनारसे तळून घेतलेले आहेत। रंग एकदम मस्त असा आलेला आहे।
सर्व अनारसे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे आपले हे अनारसे तळून तयार झालेले आहेत. रंग देखील एकदम छान आलेला आहे. खुसखुशीत असे आपले हे अनारसे तयार झाले. यामध्ये छान थोडासा मऊपणा आहे आणि थोडासा खुसखुशीतपणा देखील आहे. मुलांना बिस्किटच्या ऐवजी तुम्ही अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचे हे अनारसे तयार करून देऊ शकता. मुले बिस्किट समजूनच हे खातील, कारण जास्त कडक नाही. एक अनारसा मी तोडून दाखवत आहे. आतमध्ये छान जाळी पडलेली आहे, आतमध्ये छान असे तळलेले देखील आहेत. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.